बिहारच्या राजकारणात एप्रिल 2026 मध्ये एक ऐतिहासिक वळण आले आणि या घडामोडीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले। तब्बल 10 वेळा मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे राज्याच्या सत्ता समीकरणात मोठा बदल घडून आला। अनेक वर्ष बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेला हा चेहरा अचानक बाजूला झाला आणि त्या क्षणी एक नवा अध्याय सुरू झाला। हा निर्णय फक्त वैयक्तिक नव्हता, तर एक विचारपूर्वक आखलेली राजकीय रणनीती असल्याचे स्पष्टपणे दिसून येते। राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि नवीन सरकारला मार्ग मोकळा करून दिला। त्यांनी आपल्या राजीनाम्यात बिहारच्या विकासासाठी पुढेही मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले, ज्यामुळे हा एक सुसंवादाने झालेला सत्ता बदल असल्याचे चित्र निर्माण झाले। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र। या घडामोडीनंतर सर्वांच्या नजरा एका नावावर खिळल्या आणि ते नाव म्हणजे सम्राट चौधरी। बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणारे सम्राट चौधरी हे अचानक मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले आणि त्यांच्या नावाची घोषणा होताच राज्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसणार असल्याचे स्पष्ट झाले। हा केवळ व्यक्तिबदल नव्हता, तर बिहारच्या राजकारणात भाजपच्या वाढत्या प्रभावाचा ठोस पुरावा होता। अनेक वर्ष सहयोगी पक्ष म्हणून राहिल्यानंतर आता भाजपने स्वतःच मुख्यमंत्री देण्याची वेळ आणली होती आणि यामध्ये सम्राट चौधरी यांची निवड ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सम्राट चौधरी यांचा राजकीय प्रवास देखील तितकाच रोचक आहे। त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात समता पक्षातून केली। त्यानंतर ते राष्ट्रीय जनता दलात गेले, जिथे त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली काम केले। पुढे ते जनता दल युनायटेडमध्ये गेले आणि शेवटी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या प्रवासात त्यांनी विविध पदांवर काम करत आपली संघटनात्मक क्षमता सिद्ध केली। म्हणजे 1999 मध्ये राबरी देवी यांच्या सरकारमध्ये त्यांनी कृषी मंत्री म्हणून ही जबाबदारी सांभाळली होती। त्यांच्या विविध पक्षातील अनुभवामुळे त्यांना बिहारच्या राजकारणाची सखोल समाज प्राप्ती झाली आहे। सम्राट चौधरी यांना मुख्यमंत्री बनवण्यामागे केवळ त्यांचा अनुभव नाही, तर एक मोठे सामाजिक आणि राजकीय समीकरण देखील आहे। बिहारमध्ये जातीय राजकारणाला अत्यंत महत्त्व आहे आणि ओबीसी मतदार हे निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावतात। सम्राट चौधरी हे बिगर यादव ओबीसी समाजातून येतात, त्यामुळे भाजपने या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांची निवड केली असल्याचे मानले जाते। यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे। या सत्ता बदलांमध्ये आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील राजकारण। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने अनेक राज्यांमध्ये आपली ताकद वाढवली आहे आणि बिहारमधील हा निर्णय देखील त्याच रणनीतीचा भाग मानला जात आहे। डबल इंजिन सरकार या संकल्पनेला अधिक बळ देण्यासाठी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असणे हा एक मोठा टप्पा आहे। यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात अधिक समन्वय साधला जाईल आणि विकास कामगारांना वेग मिळेल, असा दावा सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे। दरम्यान या सत्ता बदलावर विरोधकांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे। विशेषतः तेजस्वी यादव आणि त्यांच्या पक्षाने या निर्णयावर टीका करत भाजपवर राजकीय डावपेच केल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या मते हा सत्ता बदल लोकशाहीपेक्षा राजकीय फायद्यासाठी करण्यात आला आहे। त्यामुळे बिहारमध्ये पुढील काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे। नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामागील कारणांवर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। काहींच्या मते हा निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक नियोजक टप्पा आहे, ज्यामुळे ते राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय होऊ शकतात। तर काहींच्या मते भाजपने हळूहळू राज्यातील सत्ता पूर्णपणे आपल्या हाती घेण्यासाठी ही रणनीती आखली आहे। कोणतेही कारण असो, पण या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात एक मोठा बदल झाला आहे। हे निश्चित आजच्या घडीला बिहारमध्ये एक नवीन राजकीय युग सुरू झाला आहे। एका बाजूला दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या नेत्याने स्वतःहून पद सोडले आहे, तर दुसऱ्या बाजूला एक नवीन नेता राज्याची धुरा सांभाळण्यासाठी पुढे आला आहे। आता सर्वांचे लक्ष सम्राट चौधरी यांच्या कामगिरीकडे लागले आहे। ते बिहारच्या विकासाला कितपत गती देऊ शकतात, ते राज्यातील सामाजिक आणि राजकीय संतुलन कसे राखतात आणि विरोधकांना कसे सामोरे जातात, हे येणारा काळच ठरवेल। या सर्व घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की बिहारचे राजकारण आता नव्या दिशेने वाटचाल करत आहे। सत्ता बदलली असली तरी आव्हाने तशीच आहेत, मात्र नेतृत्व बदलल्यामुळे अपेक्षा देखील वाढल्या आहेत। त्यामुळे पुढील काही महिने बिहारसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत आणि या काळात घेतलेले निर्णय राज्याच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।